नमस्कार मंडळी. गुलाबजाम हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. असा एकही व्यक्ती नसेल की त्याला गुलाबजाम आवडत नाही. असाच आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा सण येतोय तो म्हणजे रक्षाबंधन. तर मग या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावासाठी घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होणारे लुसलुशीत असे गुलाबजाम मात्र नक्की बनवा. चला तर मग पटकन सांगते रेसिपी. इथे बघू शकता मी 5 ते 6 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत. ब्रेडच्या कडा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि जो मधला भाग आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने छोटे छोटे पीस करून घालायचा आहे. या कडा थोड्याशा राहिल्या असेल तर त्याही हाताने पुन्हा काढून घ्यायच्या आहेत. 5 ते 6 ब्रेडचे मी ते स्लाईस वापरले आहेत. 4 चमचे दूध पावडर घ्यायचे आहे. दूध पावडर जर का तुमच्या घरी अवेलेबल नसेल त्यासाठी काय ऑप्शन आहे ते मी पुढे सांगते व्हिडिओमध्ये. त्यानंतर 2 चमचे मैदा घ्यायचा आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने एकदम पेस्ट करून घ्यायची आहे. एका बाउलमध्ये ही सगळी पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे. चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा टाकलेले आपले जे गुलाबजाम आहेत ते अगदी मऊ लुसलुशीत होतात. त्यानंतर पाणी घेऊन या पद्धतीने तुम्ही हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही जर का दूध पावडर वापरणार नसाल तर तुम्ही दुधामध्ये हे पीठ मळून घेऊ शकता, म्हणजे दूध पावडरची आवश्यकता भासणार नाही. इथे बघू शकता जसं चपातीला आपण कणिक मळतो त्या पद्धतीचं सैलसर मळून घ्यायचं आहे. एक 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पाक तयार करायला घेणार आहोत. 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. व्यवस्थित मिडियम गॅसवरती आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. पाव चमचा वेलची पूड, 5 ते 6 केसर काड्या याच्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 ते 6 मिनटानंतर बघू शकता या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. पाक वगैरे आपल्याला तयार करायचा नाही आहे. इथे बिलकुलही पाक तयार झालेला नाही आहे. फक्त नॉर्मली आपल्याला पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर 1-2 मिनटं आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून दुसरीकडे ठेवून घ्यायचं आहे. त्याच गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. मीडियम गॅसवरती तोपर्यंत आपण गुलाबजाम तयार करून घेणार आहोत. इथे बघू शकता हे पीठ 10 मिनटं रेस्ट करून झाल्यानंतर थोडंसं फुलल्या गेलेलं आहे. त्यामुळं पीठ मळताना सैलसर मळायचं आहे, म्हणजे ते फुललं जातं व्यवस्थित. त्यानंतर 1 पाव चमचा तेल घेऊन हे व्यवस्थित पीठ आपल्याला घोळसून घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये एकदम छोटासा पेढा घ्यायचा आहे आणि त्याचा गोल असा गुलाबजाम तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आकारानुसार किंवा आवडीनुसार याची साईज कमी जास्त करू शकता. बघू शकता अजिबात त्याला क्रॅक गेलेले नाही आहेत किंवा चिरा पडलेले नाही आहेत आणि जास्त प्रेस करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. अगदी हलक्या हाताने हे जे गोळे आहेत ते तयार होतात. या पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेणार आहोत. या सगळ्या पिठामध्ये 16 गोळे तयार झालेले आहेत. जराही क्रॅक वगैरे न जाता. तेल आपलं तोपर्यंत गरम झालेलं होतं. सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती फुल करायची आहे आणि आपले जे गोळे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गोळे टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने थोडेसे हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत. आणि त्यानंतर एकसारखे असे हलवत अधूनमधून आपल्याला मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला फुल गॅस नंतर मीडियम गॅसवरती मस्तपैकी आपला असा लालसर म्हणजेच गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे गोळे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. गोळे अजिबात तेलामध्ये वगैरे सुटलेले नाही आहेत. गोळे तयार करून झाले की आपण जे सिरप तयार करून ठेवलं त्याच्यामध्ये घालून 10 मिनटं झाकून ठेवायचे आहेत. थंड झाल्यानंतर सर्व करायचे आहेत. मस्तपैकी आपले गुलाबजाम तयार आहेत. मंडळी, आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.